हॅलो, मयुरी लाईव्ह 2.0मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी जे काल रवा भाजत होते तो करंज्या बनवण्यासाठी भाजत होते. करंज्या बनवण्यासाठी आज मी हे थोडंसं वाटीत तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर ॲड केली आहे. जे मिश्रण आपल्याला करंज्या बनवताना लावायचं आहे. लावल्यानंतर आपल्या करंज्याला छान अशा पुड्या पडतात. तर करंज्या बनवण्याचं सारण वगैरे बनवून घेतलं होतं मी आणि ते जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण बनवलं आहे त्यासाठी अशा चपात्या तयार करून घेतल्या आहेत आणि 3 चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि एकावर एक मांडून त्याच्यामध्ये आपल्याला असं ते मिश्रण लावून घ्यायचं आहे. ज्याने लावल्याने आपल्या करंज्या अशा छान खुसखुशीत आणि त्याला पुड्याही खूप छान पडतात. तर ते लावून घेतल्यानंतर असा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल बनवल्यानंतर त्याच्याला थोडं असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे रोल आहे तो थोडा पातळ होईल आणि असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याचे उंडे बनवून मग आपल्याला ते लाटायचे आहेत जेणेकरून आपल्या करंज्यांना खूप अशा पुड्या पडतात आणि करंज्या खुसखुशीत होतात. त्यानंतर आम्ही सगळे मिळून अशा करंज्या बनवत होतो कारण की आम्हाला जास्त प्रमाणात करंज्या आणि पदार्थ बनवायचे होते. आमच्या घरात शुभमंगल कार्य असल्यामुळे आम्ही बनवत आहोत. ते झाल्यानंतर आम्ही चाललो होतो देवीच्या दर्शनाला. आमच्या इथे प्रसिद्ध अशी साकाळी देवी आहे आमच्या परिसरात. तर शांकभरी पौर्णिमा असल्यामुळे आम्हीसुद्धा दर्शनाला चाललो होतो आणि कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही आपल्या देवदर्शनानेच होते. तर आम्हीही देवदर्शन घेऊनच मग सुरुवात केलेली आहे बरं का. तिथे थोड्या वेळ दर्शन घेतल्यानंतर बसलो आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मानपानाच्या साड्यांची आम्ही त्या साड्या ज्या देणार आहोत त्याचे ओट्यांचे सामान त्यात टाकून ठेवत होतो आणि त्यानंतर बाकीचे राहिलेले पदार्थ जसे की लाडू बनवून घेतले. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.